हो प्रियंका ताई, मला कशासाठी बोलावलं तुम्ही? मी छान, मला आईने भागवत गीता दिली, ते मी वाचत होती. तुम्ही मला मध्येच बोलावलं. काय 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 काम आहे सांगा बरं. विनाकारण मला बोलवत राहता. माझं जीवावर येते बरं चक्रा मारणं. अगं म्हणजे काय काय कायला बोलावलं म्हणजे काय काय तुला काही वाटते की नाही? मस्त आल्यापासून मस्त आराम खाऊन राहिली, मस्त जेवण खावण करतो, नाश्ता पाणी करतो, चुटूर बुटूर खातो आणि मस्त त्या खोलीत जाऊन मस्त आराम करत मस्त झोपतो, झोपा काढतो. हां म्हणजे काय काय आम्ही काय शाळेत माझा काही जीव आहे की नाही? वलकर नाही आहो का आम्ही? म्हणजे हे कामं कोण करीन? पहिले तरी तू आली की आम्हाला कामं करू लागत होती, आता तर अजिबातच कामाला हात नाही लावून राहिली. हे बा ताई, तुम्हाला माहित नाही का, म्हणजे मी प्रेग्नेंट आहे आणि मग कामं कशी करू मी? काय म्हणजे तू प्रेग्नेंट आहे म्हणजे तुला कामं करायला चालत नाही असं कोणी सांगितलं? हा तर जगाचा वेगळाच नियम ऐकला मी तुझ्या तोंडातून. तू काही म्हणजे तू काही जगात पहिल्यांदा तूच अशी एक स्त्री आहे का की जी आई होऊन राहिली? प्रत्येक स्त्रीला आई आहे, प्रत्येक स्त्री आई होते म्हणून मग ते कामं करत नाही का? उलट अशा परिस्थितीत कामं केले तर शरीर मोकळं राहते. 9 महिन्यापर्यंत तू कामं करायला पाहिजे. आणि तू बेड रेस्ट घेऊन राहिली, तुला का डॉक्टरने बेड रेस्ट सांगितला काय? तुम्हाला काय माहितीच्या याच्यातलं? तुम्हाला बाहेर झालेला आहे का? तुम्ही तर अशा गोष्टी करून राहिले सगळे. तुम्ही खूपच 4-5 लेकरांची माय आहे. मला ज्ञान सांगून राहिल्या. तुम्हाला सांगितलं ना मला कामं नाही करा वाटत म्हणून. हे पा जास्तीची बडबड करू नको. हां मला बाळ झाला आणि मग काय झालं? पण तुझ्यापेक्षा वयानं मोठी आहे मी 4 बायांचं पाहिलेलं आहे म्हटलं. मला माहीत आहे. मला माहित नाही का बाया. आणि मेन म्हणजे मी आपल्या घरी छाड्याचंच पाहिलेलं आहे ना. छाड्यानं बिचारीला 9 महिन्यापर्यंत कामं केले, कधीच कोणाच कामासाठी नाही म्हटलं. आणि तू ही किशी पडू नको, समजलं ना? तुला काय वाटते की म्हणजे आम्ही तुला पुढे करणार आहे? तू काही जगाचं वेगळं काम नाही केलं, काही कोणतं महान कार्य नाही केलं तू, समजलं ना? चालली मोठी फुकटाने भांडे घासे. खूप काम आहेत म्हटलं आम्हाला, कशाला हात नाही लावून राहिली? काय प्रियंका ताई, आता तुम्ही जर घासून घेतली असती तर, पण नाही ना, नकोच ना. शेवटी तुमची देराणी आहे ना मी. तुमची बहीण असती लहानपणी मी माझ्या पुढे कामं केले असते. पण मी तुमची देराणी आहे ना, मग देराणीला कशाला आराम द्यायचा? बहीण असती तुमची तर म्हटलं असते राहू दे बाई, काही नको करू, 2 जीवाची आहेस, मी करून घेतो. असा फरक पडते. फक्त तोंडानंच म्हणता माझ्या लहान बहिणीसारखी आहे, लहान बहिणीसारखी आहे, आणि करायची वेळ आली की बरोबर मग जेठानीचं ताव आणता. अरे तू तर काही आहे म्हणजे मी तुला कोणतं एवढं काम सांगितलं? आणि तुला फक्त भांडे घासायलाच सांगितले मी. माझी लहान बहिणी असती तर तिला हेच सांगितलं असतं मी. माझ्यावर भेदभाव नाही याचा. लहान बहीण असो का देराणी असो, मी सारखंच ठेवत असतो. काय झालं व? काय बडबड करू राहिली व प्रियंका? बाई प्रियंका तोंडाला तर मला वाटते की नाही टेपच लावून ठेवा बाई. लय बडबड करते. किती मोठ्यानं बोलून राहिली. काय झालं व तेजू? काय झालं? दोघीच तुमचं कथाकीची काय चालूच राहते काय? आता काय झालं? आई बरं झालं तुम्ही आल्या. हे पा किती मोठे भांडे काढले प्रियंका माझ्यासाठी घासायले. करकटे मरकटे सगळे डब्बे डुब्बे सगळे काढले वाटते. रॅक मधले पण काढून ठेवले वाटते. मला मी छान तुम्ही भागवत गीता वाचून राहिली होती माझ्या रूम मध्ये. तुम्हीच म्हटलं होतं ना मला की तेजस्विनी भागवत गीता असं काहीतरी वाचत जा, चांगले ज्ञानाचे पोथी पुस्तकं, बाळावर चांगले संस्कार होतात. पण यांनी मला लगेच आवाज दिला आणि म्हणतात की भांडे घासून काढ. यांना मी म्हटलं मला ते खरकटे भांडे पाहून मळमळ होते, तुम्ही घासा. तर म्हणतात कशा तू काय नुसतं खातून बसतोच काय? चांगले कामं करत जाय म्हणजे मग चांगलं राहते शरीर. भाई किती खोटी आहे का तू? तू असं कधी म्हटलं मला? मला मळमळ होऊन राहिली. तू तर म्हटलं मला घासायची नाहीये. अहो तेच ना, मग आता काय तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत बसू का मी? धन्य आहे पण खोटं बोलायची. एवढी पण खोटं नको बोलू, नाही तर लेकरू खोटं सुटल्यासारखं. खरं खोटं करू नको, राहू दे. इथे काही कोर्ट नाही आहे काही चालली मोठी वकील पॉईंट करायला. आणि का घासले तर घासल्या काय होते आता? तिला इथं आणलं नाही म्हणून, नाही तर मग घासले असतेच की नाही तुया? काय होते 2 भांडे घासल्यानं? आता ती अशी 2 जीवांची आहे म्हणून, नाही तर मग घासले असतेच तिनं. पहिले काय ते घाशी नाही काय? आता नाही घासा वाटत. ते भांडे खरकटे पाहून मडक येते, मग अजून जेवण जात नाही. जाऊ दे, 3-4 महिन्यापर्यंत होते तकलीफ, मग नाही होत. ये ना घासून तेवढे भांडे. काय होते घासल्यानं? तू तिचं करशील तर ते तुया करीन. तुझ्या टाईमाला किती ते करीन मग तुझं. असं एकमेकीचं करावं लागते एकमेकीच्या टाईमात. काही कोणी करत नाही माय. मी किती काही केलं तरी माया टाईमी तेव्हाचं लेकरं घेऊन बसीन ते करणार तर नाहीच. आणि माया म्हणणं आहे छाया 9 महिन्यापर्यंत कामं केले आणि नीली खाऊन एवढा आराम. हे पाय प्रियंका, छायाचं अलग होतं, हे जरा नाजूक आहे. छाया काही होईस ना ते करे कामं, चांगलं खाय चांगलं कामं करे. आता हिचं शरीर पहिलेच असं काळी मेळी आहे आणि त्यातल्या त्यात मग आता अजूनच नाही झालं. म्हणून आता प्रत्येकाचं अलग अलग असते बाई. मग प्रत्येकाला अलग अलग वागणूक द्यास लागते. म्हणून थोडी आहे की मी भेदभाव करून राहिली. पण माया म्हणणं भांडे घासायला काहीच होत नाही ना. जाऊ दे ना, एवढंच काय एवढं हे करतं, जाऊ दे. नाही तर काय, घ्या ना घासून. वा चांगला आहे. जसं काही जगाच्या वेगळंच काम करून राहिली आहे आणि त्याच्यात माझी सासू तिला लगे सपोर्ट करून राहिली. असं तर म्हणतच नाही घासणं भांडे, उलट म्हणते राहू दे, तिला काय कामं सांगतं.
वा वा, जाऊ दे, नांदी लागायला पुरत नाही. नांदी कधी लागलं तर रोजचे भांडणं होतात, त्यापेक्षा घासून घ्यायला पुरतात. छायाताई, काय सांगू तुम्हाला, एवढी डोक्यावर बसली म्हटलं आपली देरानी म्हटलं, आणि डोक्यावर घेतली म्हटलं आपल्या सासूबाईनं. नुसतं भांडे घास म्हटलं तिला, तिला घासलं नाही येलपाडीनं. पण माहिती आहे काय, एवढी येल्लो खोटं नाटक सासूला सांगितलं आपल्या. पण आपली सासू तिच्या साईडनं बोलून राहिली, केडी मेडी आहे, असं आहे तसं आहे. तुम्ही माहिती आहे मला म्हणते कशी माहिती का तिची, तुम्ही का बाळाची आई आहे का, तुम्हाला का बाळ व्हायला का म्हणते, तुम्हाला अनुभव आहे तर सांगा. एवढी खचकन बोलली म्हटलं मला, किती वाईट वाटलं म्हटलं मला म्हणाले. जाऊ दे ना प्रियंका, जाऊ दे, आधीच नको लागू तिच्या. जाऊ दे, आता काय करतं, आता आई पण जास्तच करून राहिल्या. इतकं पण लाड करणं बरोबर नाही आहे ना. पाहिलं ना तुमच्या वेळेस आईनं काहीतरी काम केलं का? 9 महिन्यापर्यंत तुम्ही कामं केलं ना ताई, दवाखान्यात जाईपर्यंत कामं केली. उलट आई तुम्हाला काय म्हणे की चांगले कामं करत जाई म्हणे, छाया म्हणे, नॉर्मल डिलिव्हरी होती म्हणे, चांगले घरं झाडा म्हणे, घरं पुसा म्हणे, चक्रा मारा अशी करी. ना आता तिच्या वेळेस काय म्हणते माहिती काय, नाही म्हणते ती नाजूक आहे म्हणते. असं ते नाजूक आहे तर आम्ही काय 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 कुठचं का पहिल्यावर म्हणतो का आखाड्यातला, तुम्ही काय पहिल्यावर म्हणतो का आखाड्यातले. असं करतात आपली सासूबी भेदभाव. चांगलं आहे का हे? जाऊ दे, काही बोलू नको. ते का नेहमी असते का आपल्याजवळ, समजा नाहीच आहे ते. आशाच नाही करायची तिची, आपण आपले कामं करायचे. 9 महिने झाले लागते काय सोंगायला आता आपल्याला, 9 महिने समजलं ना. आता इथंच आहे ते चोर रोटी ढमकं टमकं इथंच भरणार आहे तिची सगळं. मग आता तिला काय झालं तर राव काय, अजून तर काहीच नाही. मग समज अजिबात कामं होती नाही तिच्या, मग कसं करा. जाऊ दे ना, कायच होते 2 कामं केल्यानं, जाऊ दे, नांदी नको लागू. छाया, स्वयंपाक झाला का त्या? हो म्हणजे स्वयंपाक झालाच, फक्त पोळ्या राहिल्या. का हवा म्हटलं ते तिची काय म्हणते, पातोडीची भाजी करायला लावता येईल म्हणते. तिथे थोडी पातोडीची भाजीच खावत राहिली बिचारी. आता म्हणते मला ती, म्हटलं पाहू कोण कोणी म्हटलं वा झालीच म्हटलं तिची भाजी करणं. आता कुठे म्हटलं वेळेवर करीन ती. आता झाला स्वयंपाक, तिला खावाडच तर तुम्ही करून द्या. कशी वा छाया चांगली करते, करणं छाया उलशिक. आई आता तर स्वयंपाक झाला, संध्याकाळी केली तर चालणार नाही की, आता लय वेळ होईल. काय होते व वेळ उलशिक कर तिच्यापुरती. संध्याकाळी काही जेवत बी नाही, मग त्या एकदा जेवतेच कुठे होती जास्त. दिवसभर चटर बुटर तोंड चालूच राहते, जेवतेच कुठे जास्त. जेवण धकणार तरी आहे का तिले, खातच राहते दिवसभर, काय जेवण धकणार आहे मग. अबा खाऊ दे ना, कशी आहे खाईन जागा टाकू देईन बिचारी. मग ते नाही खाईन तर लेकरू कसं काय वाढींच्या पोटात. काय बाई तू खरं ना मा धन्य आहे बाई तू. अबा प्रियंका, अशा बाईचं केल्या ना पुण्य लागते. तुमचं करत जाय उलट, तिचा आशीर्वाद तुला लागेल तर तुला बी लवकर बाळ होऊन जाईल. मग असं नाही केलं पाहिजे प्रियंका. करते ना मग छाया, मग बरं करते मग मी. हिचा आशीर्वाद मला नाही पाहिजे हिचा आशीर्वाद, हिच्या पुढे करायचा. तुम्हीच घ्या तो आशीर्वाद. बस हिचं किचक नको करू बाई. तुला म्हटलं का मी कर, ते छाया करते ना. हो त्याचा करतातच, ते सगळं करत आल्या पहिलेपासून. पण तुम्हाला सांगतो म्हटलं आई, डोक्यावर का घेऊ म्हटलं तुम्ही सुनीले, समजलं ना. खूप डोक्यावर घेऊन राहिल्या बरं तुम्हालाच भारी पडीन ते. मी काय डोक्यावर घेऊ, दोजीवाची बाई म्हटली की काही खा वाटत असते, तरी ते काही सांगत नाही. मी तिला विचारलं तर म्हणे पातोडीची भाजी सांगा म्हणे, आई ताईला करेल. तिने मनाने नाही सांगितली व करायची. कर मग. हो करतो. काय ताई तुम्ही नाही म्हणून टाकायचं असतं ना, तुम्ही कधी होच म्हणता काय. जाऊ दे प्रियंका, ते पण एक स्त्री आहे, आपण पण, मी पण एक स्त्री आहे, तू पण एक स्त्रीच आहे. आपणच एक बाई दुसऱ्या बाईचं नाही करणार तर कोणाचं करणार. ती आता आई होऊन राहिली, तिच्या भावना आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि मी तिच्यातून गेलेली आहे. अशा वेळेस काहीतरी खा वाटते, कोणाच्या हातचं खा वाटते. आपण जर तिचं नाही करशील तर मग गावातले लोक करतील. ते कशी असो, तिला समजत नाही, ते लहान आहे, अल्लड आहे. पण मी तर मोठी आहे, सगळ्यात मोठी जाऊ आहे, मला नाही म्हणणं नाही शोभत. याच्या जागेवर माझी लहान बहीण असते तर मी करून नसं दिलं का तिने. मग देराणी आहे म्हणून काय झालं. जाऊ दे, लहान गोष्टीसाठी वाद नसतात घालत. 2 जीवाची आहे ते, तिने आशीर्वाद नाही दिला तर तिच्या पोटातलं लेकरू आशीर्वाद देते, समजलं. जाऊ दे, वय अलग करू दे. मग धन्य आहे बाई तुमची छाया ताई. करा बापा, माणसाला चांगलेपणा पाहिजे, पण इतका बी चांगलेपणा नाही पाहिजे. खूपच सरळ आहे तुम्ही, समजलं ना. एवढं सरळ नाही पाहिजे, कधी थोडंसं हिकोळी होता आलं पाहिजे. कारण जितकं सरळ असलं ना तितकं लोक फायदा घेतात. ते म्हणतात ना, सरळ झाडालेच पहिले कापले जाते. तसं झालं तुमचं. म्हणून तुम्ही जितक्या स्वभावानं सरळ आहे ना, तितकं तुमच्यावर रुबाब टाकते आपली सासू, सगळेच जण घरचे. कारण की तुम्हाला माहीत आहे, छाया सर्वांचा ऐकते. आणि तुम्ही जिच्यासाठी करून राहिला की नाही, ते नागिन आहे म्हटलं, नागिन. तरी कधी सापाला दूध पाजलं तरी तो डंक मारल्याशिवाय राहत नाही. तसं आहे, तुम्ही तिचं किती काही केलं तरी तुम्हाला ते चावल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा. तिला काही उपकार समजत नाही. ज्यावेळेस तुमचा टाईम येईल ना, त्यावेळेस तुमच्या कामातही नाही पडणार. लक्षात ठेवा कधी प्रियंकाचे शब्द, कारण ते सापाच्या जातीची आहे, समजलं. ते डंक मारल्याशिवाय राहणारच नाही. जाऊ दे, कोणी कसंही असो, साप असो का कोणी असो, मी माझं कर्तव्य करत राहते. बरोबर की नाही ताईंनो. कोणाकोणाला माझे विचार पटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओला लाईक नाही करत, कमेंट्स नाही करत.
पटापट आपला व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि तुम्हाला आमची म्हणजे तिन्ही जावांची स्टोरी आवडते का? अजून तुम्हाला काय पाहायची इच्छा आहे? काहीतरी नवीन काय दाखवायचं? कोणाला काय पाहा वाटते? तुमचे मतं नेहमी मांडत चला. तुमच्या मताचा आम्ही नेहमी आदर करतो. चला आता उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा.